भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या राजकारणात महाराष्ट्राने आपले महत्त्व कायम टिकवून ठेवले आहे। देशाची घटना बनवण्यापासून ते राष्ट्रपती पदासह उपपंतप्रधान, अर्थसंरक्षण, रेल्वे यासारख्या विविध महत्त्वाच्या पदांवर राज्याने आपली छाप सोडली आहे। त्यामुळे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे म्हणणं खऱ्या अर्थाने सार्थ ठरणार आहे। देशाच्या लोकशाहीचा आधार असलेल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू झालेली ही उज्ज्वल परंपरा आजही गत 17व्या लोकसभापर्यंत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी आपल्या कार्यकुशलतेने कायम टिकवल्याचं दिसून येत आहे। 18व्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाराष्ट्राचा विचार केल्यास यशवंतराव चव्हाण 1979 ते 1980 या कालावधीत देशाच्या उपपंतप्रधान पदावर विराजमान झाले होते। तेव्हापासून देशाच्या सत्ताकरणात राज्याचा दबदबा कायम राहिलेला आहे। देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील 2007 ते 2012 या काळात विराजमान झाल्या होत्या। त्यासोबतच लोकसभा सभापती पदाचा मान महाराष्ट्राच्या शिवराज पाटील व मनोहर जोशी यांनी मिळवलेला आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री पदावर सी.डी. देशमुख 1950 ते 1956 यांनी सलग काम केले होते। तसेच अर्थ राज्यमंत्री पदाची मधु दंडवते, बाळासाहेब विखे पाटील यांच्यासह डॉक्टर भागवत कराड यांनी जबाबदारी पेलली आहे। तसेच परराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांनी चोखपणे बजावली होती। तर रेल्वे मंत्री पदावर स.का. पाटील, राम नाईक, मधु दंडवते, रावसाहेब दानवे यांनी काम पाहिले आहे। याशिवाय केंद्रीय गृहमंत्री पदावर महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, दिवंगत खासदार माणिकराव गावित, हंसराज अहिर यांनी कामकाज पाहिले आहे। त्यासोबतच उद्योगमंत्री पदावर शिवराज पाटील, सुरेश प्रभू यांनी तर अवजड उद्योगमंत्री पदावर मनोहर जोशी, विलासराव देशमुख, बाळासाहेब विखे पाटील, अनंत गीते, अरविंद सावंत यांनी कामकाज सांभाळले आहे। तर कृषी मंत्री पदावर स.का. पाटील, शरद पवार, टी.एस. देशमुख यांनी आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री पदावर वसंत साठे, सुशील कुमार शिंदे, विजय नवल पाटील यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे। तर केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री म्हणून नितीन गडकरी, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयावर गोपीनाथ मुंडे, केंद्रीय क्रीडा मंत्री पदावर सुरेश कलमाडी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री पदावर प्रमोद महाजन, केंद्र सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री पदावर नारायण राणे, पंतप्रधानांचे राज्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदावर डॉक्टर भारती पवार, केंद्रीय समाज कल्याण मंत्री पदावर रामदास आठवले यांनी काम पाहिले आहे। तर अशाच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।